आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एक्सरसाइज दाखवते ना, ज्या एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत ना, ह्या एक्सरसाइज जर केल्या तर तुमच्या शरीराचा फॅट बर्फासारखा वितळेल. टी शर्ट, तुमचं कपडे सर्व काही लूज होणार, जे पण तुम्ही घालणार आहात ते. तुमच्या मांड्या, तुमचे कंबर, तुमची हात, तुमचं पोट सगळं काही कमी होणार. जिथे जास्त फॅट आहे तिथे जास्त प्रेशर येणार या एक्सरसाइज करून. तर तुम्हाला जिमला जायची आवश्यकता नाही, तुम्हाला जास्त उथल पुथल करायची आवश्यकता नाही. शरीराचा जास्त घाम निघेल तुमच्या या सोप्या एक्सरसाइज करून. फायदा खूप जास्त आहे. माझ्या योगा बॅचेस मधल्याच ह्या एक्सरसाइज आहेत, त्यांनी खूप फास्ट रिझल्ट येतो. पण उथल पुथल अजिबातच नाही, हेवी वर्कआउट नाही. तर कोणत्या अशा एक्सरसाइज आहेत ज्या माझ्या युट्यूब फॅमिली पर्यंत मी आज पोहोचवते. चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक लाईक करायचा आहे, आवडल्याच्या नंतर आता सबस्क्राईब करू शकता, कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी अशा सोपे एक्सरसाइज डाएट प्लॅनची व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर आता करायचं काय, सर्वप्रथम पहिले पायामध्ये अंतर थोडंसं बॉडीला वॉर्म करणं खूप आवश्यक आहे ना. त्याच्यासाठी 1 2 3 4 सेम अँटी क्लॉक 1 2 3 4. आता नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करूया. या पोझिशन मध्ये जायचं, हाताची मुठ्ठी करायची, हात वरती न्यायचे. या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर इथे क्रॉस मध्ये 1 2 पूर्ण कंबर पोट दोन्ही साइडून प्रेशर येत आहे तुमच्या कमरेवरती. हात उचलल्यामुळे तुमचे लटकलेले दंड, पाय उचलल्यामुळे तुमच्या मांड्यांचा फॅट. एका एक्सरसाइजने इतका फरक पडणार आहे ना, तुम्ही बघा करून. फक्त 7 दिवस करा, रिझल्ट गॅरंटीचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कंप्लीट. हा एक राऊंड झाला 40चा. याचे 2च राऊंड घ्या, काही वेगळं करायला जायची आवश्यकता नाही. दुसरी एक्सरसाइज खूप जास्त फायदा करेल. हात न्यायचे या पोझिशन मध्ये वरती, मुठ्ठी केली, हाताची वापस बंद. आता इथे या पोझिशन मध्ये पूर्ण श्वास सोडायचा. श्वास भरलेला आहे. आता इथे 1, तुम्ही इथे 2 मिनिटं तुमचं होल्ड झालं. या पोझिशन मध्ये 1 2, तुम्ही स्लो करा, काही हरकत नाही, जास्त उड्या मारायची आवश्यकताच नाहीये. 4 5 6, पूर्ण श्वास भरला आहे. इथे तोंडाने श्वास असा सोडायचा. जितकं तुम्हाला पायाला किक मारता येईल वरती तितकं मारायचं. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि रिलॅक्स. तिसरी प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्याने तुमच्या मांड्या, तुमचं हिप्स, तुमची कंबर, तुमचे हात, तुमचे ब्रेस्ट साईज पण कमी होईल. जर जास्त हेवी बॉडी असेल तर हलकी होईल. या पोझिशन मध्ये यायचं, किंवा तुम्ही या पोझिशन, पहिलं व्हेरिएशन दाखवते, ह्या पोझिशन मध्ये करायचं. इथे यायचं, श्वास भरलेला आहे. 1, श्वास सोडायचा, श्वास भरायचा. या पोझिशन मध्ये आल्यावरती श्वास घ्यायचा आणि या पोझिशन मध्ये गेल्यावर सोडायचा. इथे वापस घ्यायचा, इथे वापस सोडायचा. ब्रीदिंग विदाउट वरती जर व्यवस्थित फोकस केला ना, रिझल्ट खूप लवकर येतो. ही टिप्स समजा किंवा एक फॉलो करू शकता. जस्ट कंटिन्यू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि रिलॅक्स. मी जसं पहिले बोलली ते तिसऱ्या याचं 2 व्हेरिएशन आहेत, ते आपल्याला करायचे आहे. जास्त कमरेवरती फायदा होतो. या पोझिशन मध्ये आलो. नेक्स्ट 1 2
तुम्ही पायाला या पोझिशन मध्ये देखील इथे करू शकता. फोल्ड करा किंवा अशी किक मारा तुमच्या आवडीनुसार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता डाएट. ठीक आहे. प्रॅक्टिस तर छान झाल्या. 40-40चे 2-2 राऊंड पण कम्प्लीट झाले. मस्त घाम पण आला बॉडीमध्ये एवढ्या सोप्या एक्सरसाइज करून. आता मेन मुद्दा व्हिडिओचा, डाएट. काय करायचं? सगळं लागा खायचं आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या. मग रिझल्ट कसा येणार? जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर काय करायचं? खाण्यावरती कंट्रोल. सगळ्या गोष्टी खा, पोर्शन ठेवून खा. चपाती खाताय, भात खाताय, इव्हन तुम्ही बाहेरचं जंक फूड जरी खात असाल ना त्याची पण क्वांटिटी कमी करा. बघा रिझल्ट कसा येतो. जास्त डाएट म्हटलं ना की सगळ्यांना वाटतं हो काय 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 असं वाटतं. पण डाएट काय वाईट नसतो. आपल्या हेल्थसाठी बॉडीसाठी चांगलाच असतो. पण नाही जमत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त पाणी चांगलं प्या. 3 ते 3.5 लिटर. आता गरमी येत चाललेली आहे. कमीत कमी 3.5 लिटर पाणी बॉडीमध्ये कमी पडू द्यायचं नाही अजिबात. आणि रात्रीची चांगली झोप. कमीत कमी 7 तासाची झोप ही तुम्ही तुमच्या रुटीन नुसार ठरवायचं आणि तेवढी झोप घ्यायचा प्रयत्न करा. 2 दिवस 4 दिवस झोप लागत नाही, नंतर बॉडीला सवय होऊन जाते. बरोबर त्याच टायमाला झोप येऊन त्याच टायमाला जाग येते. झोप कंप्लीट झाली की दिवस फ्रेश आणि हलका. जेवढी चांगली झोप तेवढा फॅट बर्निंग प्रोसिजर बॉडीची जास्त फास्ट चालते. म्हणून सांगतात झोप चांगली घ्यावंच लागते. पाणी चांगलं पिलं तर गोड बाहेरचं जंक या गोष्टी खाण्याच्या क्रेविंग्स कमी होतात आणि बॉडी ऍक्टिव्ह राहते. जेवढं पाणी पिणार तेवढं तुम्हाला वॉशरूमला जायला होणार, बॉडी डिटॉक्स होणार. म्हणून पाणी चांगलं प्यायचं. हे 2 गोष्टी तर कमीत कमी फॉलो करू शकता हे की नाही. आणि रिझल्ट तो 7व्या दिवशी तुम्हाला दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.